बारामती शहराला पाणी टंचाईचा सध्या विळखा बसल्याचं पाहायला मिळत आहे। बारामती शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सध्याच्या स्थितीला केला जातोय। नीरा डावा कालव्याचं आवर्तन बंद असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरवठा सध्या सुरू आहे असं समजतंय। सध्या शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि कदाचित पाण्याची चिंता आणखी वाढू शकते। नीरा डावा कालव्याचं आवर्तन बंद आहे, त्याच्यामुळे उपलब्ध पाण्यातूनच पुरवठा केला जातोय नागरिकांना। मात्र पाणी टंचाईचं सावट हे बारामती शहरावर सुद्धा आहे। प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। जयकुमार, सध्या काय परिस्थिती आहे पाण्यासंदर्भातली आणि येत्या काळात जर पाऊस जोरदार झाला नाही तर काय नेमकं घडू शकतं? सध्या धरणांनी तळ गाठल्यामुळे आहे का नाही बारामतीतील जो नीरा डावा कॅनल आहे त्या माध्यमातून बारामतीतील शेतकरी असतील किंवा नागरिक असतील यांना पाणी पुरवठा केला जात होतो। परंतु बारामतीतलं सध्या पाण्याचा साठा कमी झाल्याने बारामतीत दिसाड पाणी सोडलं जाणार आहे असं आवाहन बारामतीचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केलेलं आहे। त्यामुळे बारामतीकरांना आता पाणी जपून वापरलं जाणार आहे। आज पाणी सोडलं गेलं आहे, परंतु उद्या पाणी सोडलं गेलं जाणार नाही आणि यामुळे आता बारामतीला पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। बारामतीसह इंदापूर देखील या नीरा डावा कॅनलच्या पाण्यावरतीच आधारित असतं। नीरा डावा कॅनलच्या आता सध्या पुलाचे काम प्रगतीपथावरती सुरू असल्यामुळे नीरा डावा कॅनल बंद करण्यात आलेला आहे आणि जेव्हा हे काम पूर्ण होईल त्यावेळेस नीरा डावा कॅनल सोडला जाणार आहे। त्यानंतर 120 दिवस हा कॅनल सुरू ठेवण्यात येणार आहे। तब्बल 3 महिने हा नीरा डावा कॅनल सुरू राहणार आहे। त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न सुटला जाईल। निश्चित जयकुमार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।